नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर मित्रांनो, आता नाही सुरुवातीलाच व्हिडिओच्या तेलाची जाहिरात नाही करणार. नाहीतर तुम्ही म्हणसाल ह्याला हाणला पाहिजे कुठंतरी नेऊन. व्हिडिओ चालू केला की तेलाचं सांगत बसते, तेलाचं नाही सांगत बसणार तुम्हाला. तरी पण मला प्रश्न येतात की दादा आम्ही तेल घेत नाही. आता तुम्ही म्हणसाल तेला जाहिरात नाही करणार म्हणते तेलाचं सांगत बसले, तेल लावून हाणला पाहिजे. असं नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी तेल घेतलंय त्यांचे थोडेसे प्रश्न आहेत ते म्हणलं ह्या व्हिडिओमध्ये सोडवा आणि बाकीचं परत बोलावा. एक 2च मिनटं सहन करा. तेल घेतलंय त्यांनी कसं वापरायचं, त्याचा वापर कसा होतो, यूज काय होतो, किती वेळ ठेवायचं, कधी वापरायचं, हे सगळ्या गोष्टी 2च मिनटात सांगतो. थोडंसं सहन करा. आणि तुम्ही इकडं बघा, आधी माझी केस बघा. माझी केस पहिली कशी होती, वाकडी सुकडी सुकडी. आता तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो त्याच्यामुळे, पण कसं नवनवीन बघणारे असतात त्यामुळे सांगावं लागतं. तर 2 मिनटात सरकवतो. हे बघा, आपल्याकडे 5 प्रोडक्ट आहेत खास केसांसाठी बनवलेले. खास 5 प्रोडक्ट हे बघा. तरी आहे आपल्याकडे ऑइल आहे, रोजमेरी स्प्रे आहे, कंडिशनर, शॅम्पू आणि हेअर मास्क मेहंदीचा. म्हणजे आता थोडक्यात गोष्ट सांगतो तुम्हाला काय काय आहे. तरी ज्यांनी ज्यांनी कॉम्बो घेतला आहे त्यांना वापरण्याची पद्धत आणि ज्यांनी तेल शॅम्पू घेतले त्यांची पण वापरण्याची पद्धत सगळ्याची सेमच आहे. पण सगळ्या गोष्टींबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो या. तर हे सोनाज हर्बल ऑइल आहे, 100 मिली. बऱ्याच लोकांचा हा म्हणजे गैरसमज होतो की किती मिली वगैरे काय काय. 100 मिली तेल आहे. तर हे आठवड्यातून 2 दिवस लावायचे, संध्याकाळी झोपताना लावायचे. ओके. आणि केसांच्या असं मुळांपर्यंत पोचलं पाहिजे तेल, त्यामुळे वाटीत बोटं घालून अशी थोडंसं असं मालिश वगैरे करायची या 2-3 मिनटं. हां हां हां. म्हणजे कसं असं मुळांपर्यंत तेल पोचलं पाहिजे, अशा पद्धतीने लावा. आणि सकाळी उठल्याच्या नंतर काय करा तुम्ही माहिती का, शॅम्पूने वॉश करून टाका. आता ह्याने होतं काय, केस गळती कमी होते, केस वाढायला तुमची मदत होती. सकाळी उठल्याच्या नंतर रात्रभर तेल राहू द्या. आणि दुसरी गोष्ट ही सांगायची की जर तुम्ही काम करून येत असाल, जास्त घाम आलेला असेल, केसामध्ये धूळ बसलेली असेल, तर त्या कंडिशनमध्ये लावू नका तेल. तर केस धुवा आधी चांगले स्वच्छ आणि मग तेल लावा. ठीक आहे. तेलाबद्दल सरकली माहिती. नंतर सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला शॅम्पू लावायचा आहे. शॅम्पू लावताना शॅम्पू लावताना नाही काय करायचं, शॅम्पू जसा रेग्युलर लावतो त्याच पद्धतीने शॅम्पू लावायचा आहे. केस तेल पूर्णपणे शॅम्पूने वॉश होऊन जाईल आणि केस तुमची चांगली होतील. शॅम्पू झाल्याच्या नंतर मित्रांनो आहे आपल्याकडे कंडिशनर. बघा, हा कंडिशनर एक वापरायचा. ह्याने काय होतं, केसामधला गुंतोडा निघून जातो, केस सिल्की होतात, अशी स्मूथ होतात केस. आता जसे तुम्ही माझे बघू शकताय बघा, आता केसामध्ये हात फिरवा तर एवढे भारी वाटतात ना केस. म्हणजे तुम्ही पहिले माझे केस बघितले असतील आणि आताचे बघताय. आता तुम्ही म्हणसाल बाया जाहिरात करताय केस वाढली माझी, तू जाहिरात करायला लागला गरीब माझी केस वाढली. नाही, जे झाले तेच सांगतोय. माझी केस वाढली आत्ताच आम्ही वापरायला चालू केले, एक 15 दिवस झालं. पण माझी केस स्मूथ झाल्यात आणि व्यवस्थित झाल्यात केस एवढ्या 10-15 दिवसामध्येच. तर कंडिशनर लावायचं पूर्ण केसांना, फक्त आतमध्ये नाही लावायचा. असे बायांचे असेल तर असं बाहेर केसांनाच लावायचं आहे. निम्यातनं नाही, एक 70% 80% असं लावायचं आहे. आणि 4-5 मिनटं ठेवायचे बरं का. कंडिशनर व्यवस्थित केसांमध्ये अप्लाय होतो. ठीक आहे. आणि वॉश करून टाकायचा नॉर्मल पाण्याने. आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर, ठीक आहे, केस वगैरे पुसल्याच्या नंतर हा आहे रोजमेरी स्प्रे. याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. याच्यामध्ये आहे मेथी आहे, तांदळाचं पाणी आहे, आणि रोजमेरी एक वनस्पती आहे. हे पण केस वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतं. जसं की बेबी हेअर्स, म्हणजे असं जे पुढचे शेंडे बिंडे असे आलेले वगैरे असतात ना, पातळ छोटे छोटे. म्हणजे ही पुढच्या शेंड्याला पण बेबी हेअरला पण खूप उपयुक्त ठरतं हे बेबी हेअरसाठी. आता मी बाय नाही, मीच गडबडून गेलो सांगायला. हिच्याकडे दिलं असतं हिने तुम्हाला वेगळं सांगितलं असतं. ठीक आहे. तर हा आपल्याला रोजमेरी अशा पद्धतीने वापरायचा आहे. मेहंदी जी आहे, तर मेहंदी काय करायची, तुम्हाला आठवड्यातनं एकदा वापरायची मस्तपैकी. पहिल्यांदा काय करायचं, पाण्यामध्ये भिजू घालायची, 1 तास 1.5 तास भिजू घालायची. असं चुकतंय माझं, भिजू घालायची आणि डोक्यानं अप्लाय करायची. केसांच्या मुळांपर्यंत मेहंदी गेली पाहिजे. मस्तपैकी मेहंदी लावायची आणि वाळल्याच्या नंतर धुवून टाकायची मस्तपैकी. तर ह्याने होतं काय, केसातला कोंडा बिंडा वगैरे असेल तर निघून जातो, केस पण मजबूत बनतात. असा हे 5 प्रोडक्टचा कॉम्बो आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा माहिती का, इथं नंबर देतोय बघा, टायटललाच नंबर देतोय, पटकीनं फोन फिरवा आणि कॉम्बो ऑर्डर करा. तुमच्या घरी कॉम्बो पोचून जाईल. तर चला आता सोडतो विषय. आता काय काय लोक म्हणतात, जे आयला काही चांगलं कॉमेडी करत होता, आवाज काढत होता, स्टेज शो करत होता, हे सगळं करता करता हे काय त्याला काय लागले. तर विषय कसा आहे, माझे यूट्यूबचे चॅनल बंद झालेले तुम्हाला तर माहिती आहे.
मेन चॅनल अजून आलेले नाही, तर छोटा एक आला आहे पण त्याच्यावर काही जास्त इन्कम नाही आहे. म्हणून माझा जो रेग्युलर खर्च वगैरे आहे बराच खूप मोठा खर्च आहे जरा थोडासा. तर त्याच्यामुळे थोडासा म्हणलं एक बिझनेस करावं साईड बाय साईड. पण साईड बाय साईड नाही, ती माझा मेनच बिझनेस व्हायला लागला तेलाचा. म्हणजे त्याकडे एवढं लक्ष द्यायला लागलं की सकाळी पोरगं 10 वाजता शाळा सुटत होते आज शनिवारी त्याची, तर मला 11 वाजता देण्यात आलं पोरगं शाळेत. मग 11ला आणायला गेलो, पोरगं एकटंच बसलो होतं कृष्णा. पिऊचं पण आणायचं लक्षात नाही, मीच फोन पिऊचं आणायचं करते. लक्षात नाही, जेवायचं लक्षात राहत नाही, आंघोळीचं देण्यात राहत नाही. उठलं की फोन ऑर्डर लिहा, सारखी माहिती सांगा. झोपीत पण म्हणतोय हा झोपताना तेल लावा आणि शॅम्पू काला करा आणि आंघोळ करा. बायको हाणती झोपा की, आणि रातभर ऑर्डर लिहितोय. मग या अशा गोष्टी होत्यात. पण असो, कष्ट केल्याशिवाय ते कष्टाला पर्याय नाही आहे. इथं पण कष्ट होतं, यूट्यूबला पण कष्ट होतं. मग काही लोकांना असं वाटायचं यूट्यूबला मोकार आहे, व्हिडिओ बनवून बोंबलत फिरून पैसे कमावतात. तसं नाही, त्याच्यात पण कष्ट आहे, कौशल्य आहे, कला आहे, स्किल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. कुठलीच गोष्ट सोपी नसतं. केल्यानेच परमेश्वर. अजून काय पूजा, थोडंसं सांग ना ज्ञानाच्या गोष्टी दोन मला सांग ना. तुमच्याकडे सगळे तुम्हाला द्यायची गरज नाही. बरं ठीक आहे, अशा गोष्टी आहेत तर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या. तर आता आपल्याला एक अजून गोष्ट करायची होती की आपल्याला स्वामींना जायचं होतं अक्कलकोटला. तर मी एक वार ठरवतोय, कोणता वार ठरवूया असं मला वाटतं या. तर तुम्ही मला कमेंट करून सजेस्ट करा की कोणता वार ठरवूया, आणि त्या वारे मग मी गुरुवारी तर गर्दी असते जास्त. हा गुरुवारीचा मान असतो ना, मग असं काही नाही. गुरुवारीच, मग गुरुवारच्याच कमेंट येणार. नाही, बघूया आपण. असं म्हणजे तुम्ही पण सांगा गुरुवारचं जायला पाहिजे का इतर वेळी गेले तरी चालेल वगैरे, असं तसं वगैरे. आणि अजून काय सांगायचं होतं बाबा मला, तुझे सांग काय सांगायचं होतं, माझ्या ध्यानात नाही गेलं. तुम्ही मला नाही सांगितलं, मी सांगितलं असतं. मी 2-3 प्रश्न काढून ठेवले होते रे, काय लोकांच्या अशा. सांग ना. मला माहित नाही तुम्ही काय बोलणार आहे. असं माझं डोकं बधीर होते, काय सुचत नाही मला. तुम्ही सांगितलंय का मला? आता वाजलेत किती काय माहिती, मोबाईल आतमध्ये कॉल चालू आहे. एकच मिनिट, वाजलेत किती, नाही 1 वाजले वाटतं. हा, 1. मगाशी तासापूर्वी 12च वाजले होते, आता 1 वाजले असणार. जेवण केलं नाही मी पण नाही आणि जेवण माझी केलं. तब्येत एवढी खराब झाली. हे बघा, असले माझे मोठे मोठे दंड होते ना, सोला का डोला, आता झाले सगळा इसर ओला. काय ध्यानात राहत ना, अशा गोष्टी व्हायला लागल्यात. परसो असो, काय नाही, जास्त डोकं खात तुमचं. असं सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या, यूट्यूबला सपोर्ट राहू द्या. तेल ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. 100% ह्याचा रिझल्ट येतो, नैसर्गिक आहे, केमिकलयुक्त अजिबात नाही आहे. तुम्ही माझ्या केसांवरनं तुम्ही ओळखू शकता. मी तेल माझी किती वेळ लावायचे, दुसरी का तिसरी, 2दाच लावले ना. तुम्ही 2दाच लावले, मी 3दा लावले. 2दाच लावले आज मी तेल. संध्याकाळी लावू तुमच्या पण मी केसांना शॅम्पू, तेल. कंडिशनर आणि रोजमेरी स्प्रे रेग्युलर लावतो. मेहंदी नाही लावली अजून मी, आणि मला मला मेहंदी मला तुम्हाला मला कशाला? मेहंदीची काही गरज नाही आहे. तर हे तेल लेडीज आणि जेंट्स दोघं पण वापरू शकतात, आणि रिझल्ट मात्र माझी क्वालिटीचा केस बघा अशी तांबडी तांबडी दिसत होती, आता काळी काळी दिसायला लागलेत. दिसायला लागले तर. हा, ओके, ठीक आहे. तेल लावल्यापासून. तर चला, धन्यवाद, थँक्यू. अजून काय करायचं होतं, लागलं वाजवाय कोणतरी बघ. पिवड्या हाय पिवड्या. बरं चला, असू दे, चला, थँक्यू मित्रांनो, बाय बाय.